मी फार लागून आली. तुम्ही इथलेच का? येतच राहतो. काय नाव आहे तुमचं? एकनाथ. एकच हो एक फार किती पाहिजे? नाही एकच पाहिजे. हो काय सुंदर दिसतो तुम्ही. काय सेक्सी दिसतो तुम्ही. बोला बोला ना. फूलों से कांटे अच्छे होते हैं. फूलों से कांटे अच्छे होते हैं जो दामन को चूम लेते हैं. वाह क्या बात है, क्या बात है. फूलों से कांटे अच्छे होते हैं जो दामन को चूम लेते हैं. ये लड़कियों से लड़के अच्छे होते हैं, कभी भी काम आते हैं. क्या बात की, क्या बात की. इस पर मैं भी एक शेर अर्ज करता हूं. जी. क्या जुल्फे है तेरी रेशम जैसे बाल. क्या जुल्फे है तेरी रेशम जैसे बाल. बड़े खुश नसीब है, बड़े खुश नसीब है वो चूहे जिसने कतरे तेरे बाल. आपकी तारीफ में शेर कर. शेवटी स्त्रीचा एक ड्रेस होता तो घालून आलो. जाऊ दे नाटक करा. पाठव तू बावरेज तू दिसतेस एवढी सेक्सी तर काय. अरे कसल्या भानगडीत पडलास मी. तू आमचा मालक तुला माहित नाही कसं आहे. तिथे चिद्र्या बिद्र्या करून ठेवलं. मी तुला तुझंच नाटक चांगलं झालं पाहिजे त्यासाठी हे सर्व करतो. हो करतात बरोबर आहे. पण माहिती आहे का सगळं बिघडवून टाक. बरं काय बे आई बाईचा तू ड्रेस घालून आलास. तुला बसता करता येतं वगैरे. बसता चालता बोलता येते बाई सारख्या. मी सर्वच करतो. असं रोजच पाहतो बायांना. बाहेर पाहत बसतो. कसं चालतात 8 दिवस झाले नाटक करायचं म्हणून रोज पाहतो. असं बसून दाखवतो. बसून दाखव बाई सारखं बसून. एक तर फाटला ड्रेस घातला असतो. मग फॅशन आहे कशी भरती फाटली. सांगतो कसं बसतो. त्याला काम चालून दाखवतो बाई सारखं करून दाखवतो. बिघडलं जास्त लोक भरपूर होतील का बे. लात मारलास पोट देईन. बाईवर लात मारलास म्हणून अशा बाया चालतात का. मग मी सांगतो तुला
आता चालून दाखव तुम्ही. अबे जास्त लोक हलू सरक सुरक होती बरोबर ठीक केल्या. ही कोणती कबड्डी खेळत असते? कसं करतो असं? ते राहिलं बघ तुला. चल जाऊ दे. हा सरक बोल. चालून दाखव. हा जाऊ दे बेल तू बे चलते. हा तुझा काय खरं दिसत नाही. माझी जेवढी परिस्थिती आमच्या मालकाची परिस्थिती काय होईल तुला सांगतो. मालकाचं लांब नंबर जास्त जवळ जायचं नाही. ठीक आहे. हा आणि नाटक बरोबर म्हटलं पाहिजे. हा आठव. हा एक गोष्ट आहे. हा बोल बोल. ही नाही का हे नाटक पुन्हा चांगलं झालं पाहिजे. तिच्यासाठी एक कविता रचली आहे. कविता आणि तू फालतू भानगड करून जेवढं आहे तेवढं चांगलं गर्वाने झालं. नाही ऐकलं भाटो. मी कविता रचली. आम्ही नाही जमत तुझ्या जेवढं आहे तेवढं बोल. मी स्वतः लिहिली आहे. जागरण करून लिहिली आहे. तू पहिल्यांदा मला वाचून दाखव. चल मग पाहतो मग. पहिल्यांदा मला वाचून दाखव. कविता दाखवला हात कशाला घालतो तो तू. कागद किती आहे. दुसरी जागा नाही भेटली तुला. तुम्हाला बरं किसी जिकडे तिकडे राहतात. आम्हाला कोणती जागा आहे. तुला काय समजणार बाईच्या व्यथा. तुला काय समजणार बाईचं दुःख. तुला काय समजलं वाचून दाखव. आणि काय किती लागत. तुला काय समजणार बाईचं. तुला काय समजणार बाईचं. वाचून दाखवते. अरे अरे काय अवस्था केला असता कागदाची. तसंच ठेवावं लागते. जशी जागा पाहून ठेवावं लागते. तुला काय समजणार आहे बाईचं दुःख. तुला काय समजणार आहे बाईच्या वेता. तुला काय हो अजून जाऊ. सरळ करतो का. वाजून जाऊ. मनाच्या धुंदी धुलीला मनाच्या धुंदीत अरे काय शब्द वाटत होतं. एक नंबर एक नंबर वाच वाच वाच. हा मन वाटलं. तुला असंच वाटत. खरंच वाटत होतं वाच वाच. तुला काय समजणार बाईची. वाटत जाऊ दे. आता नाही बोलत. मनाच्या धुंदी. मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. मनाच्या मनाच्या धुंदीत. मनाच्या मनाच्या एवढाच लिहिला का तू. याचं पुढे वाच ना. मनाच्या धुंदीत धुंदीत करता येत. सखे सजनी. मस्त एक नंबर. मनाच्या धुंदीत सखेच. मग एक नंबर एक नंबर. मनाच्या धुंदीत. मनाच्या मनाच्या धुंदीत. मनाच्या धुंदीत. मोठच माझ्या हातात. सखे सजनी. तू त्याला लावले ना. मनाच्या धुंदीत सखे साधन तेल लावून ये ना. कागदाने लिहिली होती का अशी कविता. कोण वाट्या तो कागद जितवला तिथं ठेव. नाजीवात खबरदार माझ्या मात्र वाचून दाखवला. तेल लावून येणार का. ते जसं तेल काढून तुझा दिमाग खबरदार. मी तो बरा आता मालकाला मी बोलावतो.
बोला तुम्हाला काही जास्त जवळ जाऊ नको, नाही तुमचं काही सत्यानाश होऊन जाईल. सांगू शकतो मी. मला हा बाई आला मॅडम. वाढदिवसाला डान्सची प्रॅक्टिस करतो. हाँ ठीक है निकल. आप बहुत खूबसूरत हैं. आप भी बहुत नाची हो. लेकिन इसके पहले तो आपको कभी देखा नहीं है. मैंने भी आपको कभी देखा नहीं, लेकिन आपका नाम सुना है. हम से जानती हूँ. जी. आपकी तारीफ. तारीफ सुनते हो. मेरी अदाओं को देखकर, मेरी अदाओं को देखकर लोग हो जाते हैं खुश. मेरी अदाओं को देखकर लोग हो जाते हैं खुश. हर कोई पीना चाहता है मेरे होठों का जूस. मेरी अदाओं को देखकर लोग हो जाते हैं खुश. हर कोई पीना चाहता है मेरे होठों का जूस. और इस अदाकारी को कहते हैं रवीना जूस. क्या बात. हमारा जन्मदिन आता है साल में एक बार. आप पधारे हैं हमारे घर पहली बार. सच्चे दिल से करते हैं एतबार कि आपके आने से इस घर में आ गई है रौनक और बात. महको तो ऐसे महको अत्तर भी शर्मा जाए. महको तो ऐसे महको अत्तर भी शर्मा जाए. और आप ऐसी बात करो कि हमें भी जोश आए. इश्क और जोश का जुनून हम भी रखते हैं. हर खूबसूरती को गौर से देखते हैं. जो बस जाता है हमारे दिल और दिमाग में, उसी से हम प्यार का इजहार करते हैं. बहुत नाटी हो. तो फिर कैसा लगा हमारा ये बंगला. ये बंगला है, इसे बंगला कहते हो. अरे इससे तो अच्छा हमारा संडास हुआ. आप तो काफी अमीर लगती है. जी. क्या बिजनेस है आपका. मैं सप्लायर, लेडीज सप्लायर. लेडी सप्लाई. कैसी कैसी लेडी है आपके पास. आपको जैसी चाहे वैसी फिलहाल कोई सैंपल है ना. गाड़ी में बैठिए और रुको तो सही. इतनी जल्दी भी क्या है. बुलाओ उसको. बुलाती हूँ ना, लेकिन पहले माल होना. माल होना. जी. कितना माल होना. 2 लाख. एक मिनट. मैं आऊँ. आप वही रहो. तुझा मालक फारच सेक्सी आहे. चल नेऊन देतो. नाही नाही नाही. त्या ऑपरेशनसाठी जागा नाही भेटली म्हणजे बोंबलत मी बाजूला असत होतो. या बंगल्यात तुझ्या घरी खरं संडास न बाथरूम. त्याच्यामुळे दबाव पडला पाहिजे. जेवढं जमते तेवढंच कर ना. आगाऊपणा कशाला करतोस. आणि तुला सांगतो, ह्या ड्रेस आणलाय मी, याचा किराया वगैरे देशील तू. मीच देईन.
दोनों ने सांगितलं होतं की मॅडमला बोलावलं होतं मला. क्यों आपको कुछ चाहिए? नाही, हा म्हणत होता तिकडे चालू. ये लो आपका पैसा और ब्लाउज को. पूजा पूजा डार्लिंग. क्या हुस्न है. अरे तराश तराश कर मिट्टी खुदा ने बनाई ये मूरत को. भूख अगर उसमें हुस्न और जान बनाई ये मूरत को. पत्थर दिल भी पिघल जाता है देख के जिसकी सूरत को. सनम तुम्हारे जुल्फों को संवारने की कीमत देखिए अब तुम्हारे हो गए हैं ओ सनम. हॅपी बर्थडे. दादा Very very happy returns of the day, my dear boy. थैंक यू थैंक यू. रवीना जी ये मेरा छोटा भाई सूर्यकांत और ये मेरी बहना प्रगति और ये हमारे जन्मदिन के मौके पर आए हुए मेहमान है. ये है रवीना ठुस और पूजा. एक नाथ ये मेहमान को अपने गेस्ट हाउस ले जाओ. चलो रवीना जी चलो आराम करो. मॅडम चला मॅडम. मॅडम चला मॅडम. चला मॅडम. दादा हमारे जन्मदिन के मौके पर आए थे